जयश्री ते सोनी यांना मी विनंती करते की अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करू. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती दोन्ही आगळा ही धर्म. तुला आठवावे गावे हाच एक नेम, तुला आठवावे गावे हाच एक नेम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, फिरे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, फिरे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, पांडुरंग पांडुरंग. नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठवा, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. पांडुरंग 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 पांडुरंग. छान, सुरुवात छान झाली आहे. सुरुवात करूया आपण. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आपण आतापर्यंत 14 अध्याय अभ्यासलेले आहेत आणि 14व्या अध्यायामध्ये आपण सत्व रज आणि तम हे 3 गुण, त्या 3 गुणांची वैशिष्ट्ये, त्या 3ही गुणांना जिंकून घेण्यासाठी काय काय करायला हवं ते आपण बघितलं. आणि शेवटी गुणातीत होण्याचा जो अभ्यास आहे किंवा जो प्रवास आहे तो कसा होतो हेही आपण बघितलं. शेवटी गुणातीत झाल्यानंतर काय होतं तर भगवंत म्हणतात की गुणातीत होणे म्हणजे मला येऊन मिळणे, म्हणजेच भगवंत स्वरूप होणे. भगवंत स्वरूप होणे म्हणजे नेमकं काय तर
आयुष्याला एक पूर्णता येणे. आपण प्रत्येक जण का धडपडतो आहोत? तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कमी आहे. म्हणून आपण प्रत्येक जण धडपडतो. कोणी पैसा मिळवण्यासाठी धडपडतोय, कोणी प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडतोय, कोणी ज्ञान घेण्यासाठी धडपडतोय. प्रत्येक जण आपण प्रयत्न करतोय ते ह्यासाठी, की आम्ही अपूर्ण आहोत. आता ही पूर्णता ही कधी येते? आपल्याला वाटतं, की अमुक-अमुक एवढे बँक बॅलन्स झाला, की आपण आनंदी होऊ, सुखी होऊ. असं होतं का? नाही होत. कितीही पैसे मिळाले, कितीही बँक बॅलन्स वाढला, तरी सुद्धा आम्हाला पूर्णता ही येऊ शकत नाही. कितीही ज्ञान मिळालं, व्यावहारिक ज्ञान मिळालं, तरी सुद्धा ती पूर्णता ही येऊ शकत नाही. किंवा प्रसिद्धीच्या बाबतीत सुद्धा लोकेच्छा, वित्तेच्छा आणि पुत्रेच्छा या तीनही इच्छा या कधीही पूर्ण होणाऱ्या नाहीत. मग नेमकी पूर्णता कशाने येते? आणि नेमकं पूर्ण म्हणजे काय? तर यासाठी पूज्यपाद स्वामी विद्यारण्य यांनी म्हटलेलं आहे, "अंतःपूर्ण बहिःपूर्ण पूर्णकुंभ इवार्णवे अंतःशून्य बहिःशून्यः शून्यकुंभ इवांबरे." त्यासाठी त्यांनी एक कुंभाचा दृष्टांत घेतलेला आहे, की पूर्णतेचं स्वरूप म्हणजे नेमकं काय? हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी कुंभाचं उदाहरण सांगितलेलं आहे. एखादा कुंभ जर समुद्रामध्ये बुडवला, तर तो हळू आतून पाण्याने भरत जातो आणि पूर्ण काठोकाठ भरतो. म्हणजे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं, की समुद्राच्या पाण्यामध्ये बुडलेला कुंभ, कुंभ म्हणजे घट. तर तो कुंभ त्याच्या बाहेर पाणी आहे, त्याच्या खाली पाणी आहे, त्याच्या वरती पाणी आहे. म्हणजेच तो सगळ्या बाजूंनी पाण्याने आवृत्त आहे. सगळीकडे त्याच्या पाणीच आहे. कुंभ हा पाण्यामध्ये बुडवलेला, समुद्राच्या पाण्यामध्ये बुडवलेला कुंभ जर आपण डोळ्यासमोर आणला, तर आपल्या लक्षात येईल, की त्या कुंभाच्या सगळीकडे पाणी आहे. त्या मध्ये आत आवाज पाणी आहे. ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय का? हॅलो? हॅलो? आवाज येतोय का? येतोय आवाज चांगला. आवाज होता. येतोय का? हो, येत होता. हां. तर आपण एक श्लोक घेतला होता आणि त्याच्याप्रमाणे आपण बघत होतो, की कुंभ जेव्हा सागरामध्ये बुडवला, तेव्हा त्या सागराच्या आत पाणी आहे. त्याच्या हॅलो. बाहेर पाणी आहे. आवाज ब्रेक होतोय. हां? ब्रेक होतोय. हॅलो? ब्रेक होतोय का? आवाज येत नाही का क्लिअर? हॅलो? हॅलो? ब्रेक होतोय मध्ये. ब्रेक होतोय का? आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का? हॅलो? हॅलो? कदाचित तिकडचा प्रॉब्लेम असेल. येतोय. हां, येतोय का आता आवाज? आम्हाला तरी हा, येतोय. आम्हाला तरी येतोय. हा, तेच. आम्हाला कदाचित येतोय तिकडचा तुझा आवाज. हां, ठीक आहे. मग मी चालू ठेवते. तर आपण कुंभाचं जे उदाहरण हो. घेतलेलं आहे त्याप्रमाणे कुंभाच्या आत पाणी आहे, बाहेर पाणी आहे, त्याच्या खाली पाणी आहे, त्याच्या वरती पाणी आहे. म्हणजे त्या कुंभाच्या सगळ्या बाजूंनी पाणी आहे. पाण्यामध्ये पूर्ण बुडलेला असा हा कुंभ आहे. म्हणजे थोडक्यात हा कुंभ हा अंतर्बाह्य हा पाण्याने व्याप्त झालेला आहे आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात? पूर्ण कुंभ असं म्हणतात. म्हणजे पूर्णता हेच कुंभाचं स्वरूप होतं. सकृतदर्शनी कुंभाला एक विशिष्ट आकार असतो. त्यामुळं त्या रूपाने कुंभाला आपोआपच मर्यादा येतात. पण महासागर हा मात्र स्वभावतः अंतर्बाह्य परिपूर्ण असतो. आपल्याला माहिती आहे, की सागरामध्ये जर सर्व बाजूंनी नद्या
लाखो गॅलन पाणी अखंडपणे ओतत राहिल्या तरी सागरामध्ये वृद्धी होत नाही, किंवा उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या आटल्या तरीही सागरामध्ये क्षय होत नाही. तो स्वतःमध्ये सर्व नद्यांना सामावून घेणारा आणि सर्व नद्यांना स्वतःसारखी बनवणारा अथांग, अपार, विशाल आणि अंतर्बाह्य परिपूर्ण आहे. सध्या दशहरा चालू आहे, गंगा नदीचा दशहरा असं म्हणून सगळ्या नद्यांचीच त्या निमित्ताने पूजा केली जाते किंवा आरती केली जाते. तर अशी ही नदी, आणि ही नदी अखंड धावत असते. आणि ती नदी का धावते? तर तिचं अंतिम ध्येय काय आहे? समुद्राला मिळायचंय, समुद्राला भेटायचंय. आणि जेव्हा नदी समुद्राला भेटते तेव्हा ती स्वतः समुद्र होऊन जाते. आणि हाच आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. अशा या परिपूर्ण अथांग सागरामध्ये एक छोटासा रिकामा असलेला कुंभ बुडवला तर कुंभ जरी सागरापासून भिन्न असला तरी सुद्धा बुडवल्यानंतर मात्र सागरच जणू काही त्या कुंभाचा ठाव घेतो. सागरच त्या कुंभाला अंतर्बाह्य व्याप्त करून स्वतःच्या स्वरूपाने पूर्ण करतो आणि तो कुंभ हा पूर्ण कुंभ होतो. आता समजा हाच कुंभ हा रिकामा केला आणि आकाशामध्ये ठेवला तर तो दिसताना मोकळा दिसतो, पण त्याच्या आत आकाश आहे, त्याच्या बाहेर आकाश आहे. म्हणजे समुद्रामध्ये होता तेव्हा तो समुद्राने व्याप्त झालेला होता, आणि इथे जेव्हा तो आकाशामध्ये ठेवला तेव्हा तो आकाशाने व्याप्त झाला. ही जशी त्या रिकाम्या कुंभाची किंवा पाण्यात बुडवलेल्या कुंभाची अवस्था असते तीच पूर्णतेची अवस्था आहे. पूर्णता ही बहिरंगाने अनुभवाला येणारी स्थिती नाही, किंवा विश्वामध्ये अनुभवाला येणारी एखादी दृश्य वस्तू नाही. कारण जी वस्तू दिसते किंवा जी वस्तू दृश्य आहे त्या वस्तूला मर्यादा आहेत, आणि जी वस्तू मर्यादित आहे ती कधीच पूर्ण नसते, व्यापक नसते. म्हणून पूर्णता याचाच अर्थ व्यापकता. पूर्णता याचा अर्थ सर्व प्रकारांच्या मर्यादांच्या अतीत असलेली वस्तू, म्हणजेच सर्व व्यापकता हेच पूर्णतेचे स्वरूप आहे. विश्वाचं जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा कोणत्याही वस्तूला, विश्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही वस्तूला 3 प्रकारच्या मर्यादा असतात. देश, काल आणि वस्तूच्या मर्यादा. या 3 प्रकारच्या मर्यादांमध्येच ती वस्तू असते. आणि यालाच विज्ञानाच्या भाषेमध्ये स्पेस, टाइम आणि ऑब्जेक्टिव्हिटी असं म्हणतात. आणि त्यामुळं हे सर्व विश्व हे सापेक्षित आहे, मर्यादित आहे. कुठलीही गोष्ट विश्वामधली जर आपण घेतली तर ती देश, काल, वस्तू या मर्यादांमध्ये आपल्याला आढळते. आणि जे मर्यादित आहे ते सर्वच नाशवान आहे, कारण ते निर्माण झालेलं आहे. आणि जे निर्माण झालेलं आहे ते काळामध्ये असल्यामुळं काळ निर्माण करतो, आणि तोच काळ हे सर्व वस्तूंचा नाश करतो. आणि म्हणूनच सर्वच मर्यादित, नाशवान, अनित्य वस्तू या दुःखाला कारण होतात, बंधनाला कारण होतात, संसाराला कारण होतात. थोडक्यात विश्व आणि विश्वामधील सर्व विषय हे निर्माण झालेले असतात, आणि त्यामुळं ते मर्यादित असतात, नाशवान असतात, आणि त्यामुळं ते अपूर्ण आहेत, ते पूर्ण नाहीत. म्हणजे पूर्णता ही विश्वामध्ये असलेली एखादी वस्तू नाही. इतकंच नाही तर विश्वामध्ये कोणतीही वस्तू ही पूर्ण नाही. आणि याचमुळं प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये विश्वावर किंवा मर्यादित असलेल्या वस्तूंच्यावर प्रेम करत नाही, तर तो पूर्णतेवर प्रेम करतो. फक्त आमचं काय होतं की आपल्याला पूर्णता ही काय आहे हे माहित नसल्यामुळं आम्ही सतत धावत राहतो, आणि अखेरीस आमच्या हातात अपूर्णताच पडते. सर्व जीव हे पूर्ण होण्यासाठीच प्रयत्न करत असतात. जीवनात केव्हा ना केव्हा तरी आपण पूर्ण व्हावे याच इच्छेने, अपेक्षेने जगत असतात.
म्हणजेच सगळ्यांची धाव ही पूर्णतेकडेच आहे. ज्याप्रमाणे नदी ही अखंड धावत असते, खूप मोठा पल्ला ती पार करते. कधी खड्डे येतो, कधी खड्डा येतो. त्या खड्ड्याला ती आपल्या पाण्याने भरून टाकते आणि पुढे जाते. कधी एखादा पर्वत समोर येतो. त्या पर्वताला ती वळसा घालते आणि पुढे जाते. पण ती धावत राहते. कारण तिला समुद्राला भेटायचं असतं. समुद्रामध्ये विलीन व्हायचं असतं. नवे समुद्रच व्हायचं असतं. म्हणजेच त्या नदीची धाव ही समुद्राकडे आहे. म्हणजेच तिची धाव ही पूर्णतेकडे आहे. तसंच प्रत्येक जीवाची धाव ही पूर्णतेकडे आहे. पूर्णता हे प्रत्येकाचं अंतिम ध्येय आहे. अंतिम साध्य आहे. म्हणून प्रत्येक मनुष्य हा पूर्णतेवरच स्वभावतः प्रेम करतो. तो दुःखावर, अपूर्णतेवर प्रेम करत नाही. सर्व जीव भगवान सुद्धा म्हणतात, भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. सर्व जीव माझ्या म्हणजेच परमेश्वराच्या पूर्णतेच्याच मार्गाचे अनुसरण करतात. एखादा गरीब असेल, एखादा श्रीमंत असेल, विद्वान असेल, अविद्वान असेल, आस्तिक असेल किंवा अगदी एखादा नास्तिक. ऐकू येते का? थोडं रेंजचा प्रॉब्लेम येतोय मला वाटतंय. मध्ये मध्ये जाते का काय? येते ऐकू? हा आता येते, मध्येच जातोय पण आवाज. हा, थोडस आज रेंजचा जरा प्रॉब्लेम हा. नाही. रेंजचा माझ्याकडेही प्रॉब्लेम आहे बहुतेक. हा हा. तर एखादा गरीब नात- असेल, हा. एखादा गरीब असेल, श्रीमंत असेल, विद्वान असेल किंवा अविद्वान असेल, आस्तिक असेल किंवा नास्तिक असेल, कोणत्याही अवस्थेमध्ये असेल, प्रत्येकाला सतत मी अपूर्ण आहे, असंतुष्ट आहे याचीच अनुभूती आहे. आणि हे आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की आम्ही असंतुष्ट आहोत, हे प्रत्येकाला जाणीव आहे. आणि या अनुभवातूनच एक कळतं की बहिरंगाने सगळं आहे, परंतु सर्व असूनही काहीही नसल्यासारखे वाटते. की पैसा आहे, घर आहे, बंगला आहे, नातेवाईक आहेत, हे सगळं आजूबाजूला आहे. पण तरी सुद्धा आतमधून आम्हाला असं काहीतरी वाटतं, जाणीव राहते की काहीच नाहीये. याचा अर्थ मनुष्याच्या जीवनामध्ये अजून काहीतरी कमी आहे, काहीतरी उणे आहे. ही जाणीव ही सतत अंतरंगामध्ये चालू असते. आणि याच कमीपणा, असंतुष्टता, सर्व मर्यादा, बंधने झुगारून देऊन आपले जीवन अंतर्बाह्य परिपूर्ण करण्यासाठीच त्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असतात. सर्व प्रयत्न हे आपले जीवन हे पूर्ण करण्यासाठी आहेत. आणि म्हणून पूर्णता हेच मानवी जीवनाचे अंतिम साध्य आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पण मग पूर्णता म्हणजे नेमकं काय? पूर्णता ही एक वस्तू आहे का? की ही पूर्ण वस्तू आहे? किंवा ही बहिरंगाने प्राप्त होणारी अवस्था आहे का? तर पूर्णता ही दाखवू शकत नाही. पूर्णता ही वस्तू नाही. ती बहिरंगाने प्राप्त होणारी अवस्था नाही. तर पूर्णता ही प्रत्येकाने आपल्याच अंतरंगामध्ये शोधून प्राप्त केलेली स्वस्वरूपाची स्थिती आहे. म्हणून पूर्ण पुरुषाची व्याख्या करताना भगवंतांनी पूर्ण पुरुषाची कल्पना केलेली नाहीये. कारण जिथं कल्पना असते तिथं पूर्णता नाहीये. कल्पना आली की आपोआपच कल्पनेला सर्व प्रकारच्या मर्यादा येतात. आणि म्हणून पूर्णता ही काल्पनिक नाही, कल्पनेचा विषयही नाही. तर जिथं कल्पना संपतात अशी ती सहज स्वाभाविक स्थिती आहे. आणि यामुळंच पूर्णता ही ऋषीमुनींनी किंवा भगवंतांनी निर्माण केलेली कल्पना नाही, तर पूर्णता हे जीवनाचे सत्य आहे. ती वस्तू नाही, ती बहिरंगाची अवस्था नाही, तर पूर्णता ही अंतरंगाची असलेली सहज स्वाभाविक अवस्था आहे. आणि ही सहज स्वाभाविक अवस्था प्राप्त करणं हे प्रत्येक जीवाचं, प्रत्येक मनुष्याचा हा धर्म आहे.
ही अंतरंगाची पूर्ण स्थिती ही आपण जो सुरुवातीला जो अभंग बघितला, श्लोक बघितला, त्या श्लोकामध्ये स्वामी विद्यारण्यांनी कुंभाच्या दृष्टांतानं ते स्पष्ट केलेलं आहे की कुंभ हा मर्यादित आहे, पण महासागर हा मात्र स्वतःच पूर्ण आहे, अमर्याद आहे, अथांग आहे, अपार आहे. इथं महासागर ही काही कल्पना नाहीये किंवा एखादं डबकं किंवा ओढा म्हणजे महासागर होत नाही. तर महासागर ही वास्तवता आहे, तो स्वतःच पूर्ण आहे आणि त्यामुळंच सागर हा कुंभाला स्वस्वरूपाने अंतर्बाह्य पूर्ण करू शकतो. आता ह्या दृष्टांतामध्ये आपण आपल्याला जर बघितलं तर लक्षात येतं की कुंभ म्हणजे आपलं हृदय. हृदय म्हणजेच अंतःकरण. आज आपलं हृदय अंतरंगाने अपूर्णतेनेच भरलेलं आहे आणि त्यामुळं सतत आपल्याला काय जाणीव राहते की मी अतृप्त आहे, मी असंतुष्ट आहे, मी परिपूर्ण नाही, याची सदैव सतत जाणीव राहते. आणि मनुष्य सतत पूर्णतेचा शोध घेत असतो, तो सतत पूर्णतेचा साधक असतो. जोपर्यंत मनुष्य पूर्णतेचा साधक आहे तोपर्यंत तो पूर्ण नाही, त्याच्या जीवनाला पूर्णता मिळत नाही. परंतु ज्या क्षणी त्याचे हृदय अंतरंगाने परिपूर्ण भरून जाते त्याच वेळी त्याला पूर्णतेची प्रत्यक्ष अनुभूती येते. त्यावेळी त्याच्या सगळ्या इच्छा, कामना, अपेक्षा आपोआप गळून पडतात आणि मग असं वाटतं, आय वॉन्ट नथिंग, आय एक्सपेक्ट नथिंग, आय डिझायर नथिंग. काहीही हवं आहे असं वाटत नाही. याचं कारण पूर्ण कुंभाप्रमाणे त्याचं हृदय हे परिपूर्णतेने भरलेले असते. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, पूर्ण पुरुषाचं अंतरंग कसं असतं किंवा त्याचं स्वरूप कसं असतं ते सांगताना भगवंत म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्त दोच्यते. स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगताना इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे, स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजेच पूर्ण पुरुष. त्याचं हृदय हे पूर्ण परिपूर्ण आहे आणि मग ही पूर्णता ही अंतरंगाची स्थिती होते, ही प्रत्यक्ष अनुभूती असते आणि अशा वेळी सर्व कामना ह्या गळून पडतात. मी असं जे सतत आतून जे वाटत असतं, हा मी हा अपूर्ण आहे, असंतुष्ट आहे. पण जेव्हा अहंकार गळून पडतो तेव्हा निरतिशय सर्वव्यापी नित्य वस्तू ही हृदयामध्ये अहम अहम स्वरूपाने स्फुरण पावते आणि त्यावेळी त्याला मी हा पूर्ण आहे, मी तृप्त आहे ही साक्षात अनुभूती येते. आणि त्यासाठी भगवंतांनी काय म्हटलेलं आहे, आत्मन्येवात्मना तुष्टः. मी पूर्ण आहे, मी तुष्ट म्हणजे तृप्त आहे, मी संतुष्ट आहे ही अनुभूती येते. मग आता आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या सगळ्यांच्या मध्ये अपूर्णता आहे आणि आपला जो प्रवास आहे हा अपूर्णाकडून पूर्णाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. हे आपल्या लक्षात आलं. पूर्णता म्हणजे नेमकं काय हेही लक्षात आलं. लक्षात आलं म्हणजे हे शब्दांनी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. हा हा खरं तर अनुभूतीचा विषय आहे. पण आज आम्ही शब्दांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमका आमचा प्रवास हा आम्हाला कसा करायचा आहे. मग ही पूर्णता जर प्राप्त करायची असेल तर ती कशी प्राप्त करावी? आपले हृदय हे अंतर्बाह्य पूर्णतेने भरावयाचे असेल तर मग नेमकं काय करायचं? तर यासाठी स्वामी विद्यारण्य हे रित्या कुंभाचा दृष्टांत देतात. आज आमचा कुंभ हा भरलेला आहे, म्हणजेच अंतःकरण हे भरलेलं आहे व भरलेला कुंभ हा रिता केला पाहिजे तरच तो पाण्याने भरता येईल. एखाद्या डब्यामध्ये जर धान्य भरायचं असेल तर तो अगोदर रिकामा केला पाहिजे, कारण रिकाम्या डब्यामध्येच धान्य भरता येईल. अगोदरच जर धान्य असेल किंवा अगोदरच जर काहीतरी दुसऱ्या इतर गोष्टी असतील त्या डब्यामध्ये तर आपण त्या डब्यामध्ये धान्य भरू शकणार नाही.
त्याचप्रमाणे आपलं हृदय अंतर्बाह्य पूर्णतेने भरायचे असेल तर प्रथम ते मोकळं केलं पाहिजे. हृदय मोकळं करायचं म्हणजे नेमकं काय? अंतःकरण मोकळं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर जे आता आपल्या अंतःकरणामध्ये अनावश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या. आणि यासाठी बाहेर पाहायचं नाहीये, तर आपणच आपलं अंतरंग तपासलं पाहिजे. स्वतःच्या अंतरंगाचे निरीक्षण करायचंय. स्वतःचे जीवन परिपूर्ण करायचं असेल, तर स्वतःच्या अंतरंगातील दोष काढले पाहिजेत. आणि यासाठीच आपण जो 14वा अध्याय बघितला, तो आपल्या सगळ्यांना आचरणात आणण्यासाठी, आपल्या सगळ्यांना आपल्या या पूर्णतेकडे जाण्याच्या प्रवासामध्ये हा सहाय्यभूत होणारा असा हा अध्याय आहे. दुसऱ्याचे दोष पाहण्याच्या ऐवजी स्वतः बदलले पाहिजे. कारण जोपर्यंत स्वतः बदलत नाही, तोपर्यंत जग बदलणार नाही. त्यासाठीच अगोदर स्वतःचं अंतरंग हे मोकळं केलं पाहिजे. म्हणजेच अंतरंगातील सर्व दोष हे काढून टाकले पाहिजेत. ज्याप्रमाणे बाजारामधून तांदूळ विकत आणल्यानंतर आपण लगेच त्या तांदळाचा भात करायला लावतो का? तर नाही. आपण काय करतो, ते आपण पुन्हा निवडतो. म्हणजे त्या तांदळामध्ये असलेले तांदळासारखे दिसणारे खडे हे निरीक्षण करून निवडतो, काढून टाकतो आणि त्यानंतर राहतो तो शुद्ध तांदूळ. त्याचप्रमाणे आपण आपल्याच अंतरंगाचे निरीक्षण केले तर समजेल की त्यामध्ये काय काय भरलंय. राग आहे, द्वेष आहे, कामक्रोधादी विकार आहेत, दंभ, दर्प, असूया, स्वार्थ, लोलुपता, अनेक प्रकारचे विकल्प आहेत, संशय आहेत, द्वंद्व आहेत. हे सगळं हे आपल्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे. आणि हे संस्कार इतके खोलवर गेलेले आहेत की ते पुन्हा पुन्हा अंतःकरणामध्ये व्यक्त होऊन मन हे सतत अस्वस्थ आणि अशांत करतात. मनामध्ये विक्षेप, नैराश्य निर्माण करतात आणि मनुष्याच्या जीवनातली आंतरिक शांती ही हिरावून घेतात. बहिरंगाने सगळं भले सुस्थितीत दिसत असेल, पण अंतरंगाने मात्र अशी व्यक्ती ही अशांतच असते. जर आपल्या पायात छोटेसे कुसळ गेले तर ते किती वेदना देते. आणि इथं तर आपलं संपूर्ण हृदयच अशा प्रकारच्या संस्कारांनी भरलेलं आहे. मग आपल्याला होणाऱ्या यातनांची आपण कल्पना केलेली बरी. आपण 14व्या अध्यायामध्ये बघितलं होतं की रजोगुणापासून हे सगळे राग, द्वेष, काम, क्रोध हे विकार हे प्रामुख्याने निर्माण होतात. आणि हा रजोगुण सुद्धा 2 प्रकारचा आहे. म्हणजे एक आणि शबल रजोगुणापासून हे सगळे काम, क्रोध हे विकार हे निर्माण होत असतात. आणि दुसरा रजोगुण म्हणजे शुद्ध रजोगुण. तर आणि तमोगुण हा ह्या रजोगुणाला सतत काय करतोय, पाठबळ देतो. आणि त्यामुळं एक रामायणातलं उदाहरण सांगितलं जातं की रामायणामध्ये जो रावण आहे तो रजोगुणाचा प्रतीक आहे, विभीषण आहे तो सत्वगुणाचा प्रतीक आहे आणि कुंभकर्ण हा तमोगुणाचा प्रतीक आहे. रावण आणि कुंभकर्ण हे दोघं शेवटपर्यंत एकत्र राहिलेले आहेत. आणि विभीषण हा रावणाला सोडून रामाकडे गेलेला आहे. रावणावर जेव्हा आक्रमण होतं जेव्हा त्याला असं लक्षात येतं की आता परिस्थिती आपल्या आटोक्यातली नाहीये, तेव्हा तो कुंभकर्णाला हलवून उठवतो आणि जागा करतो. तेव्हा कुंभकर्णालाही श्रीरामांची योग्यता माहीत असते. त्यामुळं कुंभकर्ण त्याला जागा करतो की काय हे केलंस तू, कशासाठी त्यांच्याशी वैर पत्करलेस आणि तू हे केलेलं हे योग्य नाहीयेस, असं कान उघाडणी करतो कुंभकर्ण. पण तरीही तो रावणाला सोडून जात नाही. म्हणजे तमोगुण हा रजोगुणाला सोडून कधीही जात नाही. सत्वगुण हा रजोगुणाला सोडून गेला, तो रामाकडे गेला. म्हणजे बिभीषणाने कानउघाडणी केली, कुंभकर्णाने कानउघाडणी केली रावणाची. पण सत्वगुण म्हणला की नाही मला तुझ्या बरोबर राहायचं नाही आता, कारण तू योग्य मार्गावर नाहीयेस. त्यामुळे तो रामाकडे गेलेला आहे. पण रावणाला हे माहिती होतं की कुंभकर्ण आपल्याला सोडून जाणार नाही, कारण तमोगुणाचं आणि रजोगुणाचं सख्य आहे.
तर हे रजोगुण, हा जो रजोगुण आहे किंवा तमोगुण आहे, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ह्याचे खूप छान वर्णन केलेलं आहे. पूर्वी आपण बघितलेलं होतं, की ते म्हणतात, की हे सगळं एक कुटुंब आहे. काम, क्रोध, दंभ, दर्प हे सगळे एक कुटुंब आहे. आणि ही कुणाची मुलं आहेत? तर ही रजोगुणाची मुलं आहेत. हे माऊलींनी म्हटलंय बरं का, की ही रजोगुणाची मुलं आहेत. आणि ह्यांचा काका कोण आहे? तर काका म्हणजे तमोगुण. आणि ही काकाची खूप लाडकी आहेत. ही जी अपत्य आहेत ना, राग, द्वेष, काम, क्रोध ही काकाची लाडकी आहेत. इतकी लाडकी आहेत, की काकाने आपली संपत्ती ह्या लोकांना बहाल केलेली आहे. आणि संपत्ती कुठली? काकाची संपत्ती कुठली आहे? प्रमाद आणि मोह. तमोगुणाची ही लक्षणं आहेत. प्रमाद आणि मोह. ही काकाची संपत्ती ही आपल्या लाडक्या पुतण्यांना त्यांनी बहाल केलेली आहे. हे माऊलींचं वर्णन आहे. तर आपल्याला काय करायचंय, की हे जे राग, द्वेष, काम, क्रोध इत्यादी जे विकार अंतःकरणामध्ये बसलेले आहेत, त्या अंतःकरणामधून त्यांना बाहेर काढायला हवे. ह्या दोषांमुळं आज मनुष्याचं जीवन हे अत्यंत असह्य, अशांत झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळे दोष निवडून प्रयत्न करून अभ्यासाने काढून टाकले पाहिजेत. आपलं अंतःकरण हे रित केलं पाहिजे. आणि हे कशाने होणार आहे? तर हे जाणीवपूर्वक सत्वगुण वाढवल्यावर साधनेनी हे अंतःकरण हे रित होऊ शकतं. अंतःकरण जर रित झालं, म्हणजेच आपला कुंभ जर रित झाला, तर त्याच्यामध्ये तो पूर्ण कुंभ होण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. म्हणजे पहिली स्टेप काय आहे? तर कुंभ रिता केला पाहिजे. कुंभ कसा रिता करायचा आहे? तर हे जे काही राग, द्वेष, काम, क्रोध हे जे विकार आहेत, हे काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे कसे काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे? तर त्यासाठी साधना करणं गरजेचं आहे. तमोगुण नाहीसा करणं गरजेचं आहे. रजोगुणावर विजय मिळवणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त सत्वगुण कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि हाच प्रत्येक मनुष्याचा पुरुषार्थ आहे. हे सर्व दोष काढले तरी काय राहतं? ह्या सगळ्यांच्या मागे असलेला महाभयंकर दोष म्हणजे अहंकार. आणि हाच अहंकार मनुष्याला सतत अतृप्त, असंतुष्ट ठेवतो. तो मनुष्याला पूर्णतेपासून वंचित करतो, दूर ठेवतो. आणि म्हणून हा अहंकार सुद्धा काढला पाहिजे. तो ज्यावेळी गळून पडेल, त्याच वेळी मनुष्याला पूर्णता प्राप्त होईल. आणि म्हणून म्हटलं जातं, की पूर्णता प्राप्त करण्यामध्ये हा महाभयंकर अहंकारच फार मोठा प्रतिबंध आहे. तो सुद्धा नाहीसा झाला पाहिजे. त्यासाठी एक आपण उदाहरण बघूया. अत्यंत कडक थंडीमध्ये एखाद्या वेळी सागरामध्ये हिमनग निर्माण होतो. तो पाण्यामधून निर्माण होतो. निर्माण होताना तो एक विशिष्ट आकार घेतो. तो पाण्यामध्येच आहे, समुद्रामध्येच आहे. पण पाण्यामध्ये असूनही तो पाण्यापासून भिन्न दिसतो. त्याचप्रमाणे हिमनगाप्रमाणे असणारा, अनुभवाला येणारा मी म्हणणारा हा अहंकार आहे. तो पूर्णतेमधूनच निर्माण झालेला आहे. पूर्णतेच्या महासागरामध्ये अस्तित्वात आहे. पूर्णता हे त्याचे स्वरूप आहे, पण असून सुद्धा तो स्वतःला भिन्न आहे असं समजतो. आणि त्यामुळंच मी भिन्न आहे, तो भिन्न आहे याची जाणीव ही प्रत्येकाला होते. आणि हा जो भेद आहे ना, हा भेद हा मीनेच निर्माण केलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत हिमनग आहे, तोपर्यंत तो पाण्यामध्ये असूनही पाण्याशी एकरूप होणार नाही. आणि यासाठी तो हिमनग विरघळला पाहिजे. त्यानंतरच तो समुद्रामध्ये एकरूप होईल आणि मग सर्व भेद हे संपतील. आणि यासाठी मग हिमनग कसा विरघळणार? तर हिमनग विरघळण्यासाठी सूर्यप्रकाशाच्या उष्णतेशी त्याचा संयोग झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हा अहंकार हा गळून पडला पाहिजे. अहंकार गळून पडला की आपोआपच ममकार गळून पडेल. अहंकार आणि ममकार हे आपोआप गळून पडत नाहीत. हे बोलायला खूप सोपं आहे, पण सगळ्यात शेवटी पडणारा काय असेल तर तो अहंकार आहे. ते असे सहजासहजी जात नाहीत. त्यासाठी काय गरज आहे मग? तर त्यासाठी सद्गुरूंची कृपा होणं हे गरजेचं आहे. ज्यावेळी सद्गुरूंची कृपा होऊन ते शिष्याला आत्मबोधाचा उपदेश देतात,
त्यावेळी शिष्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानरूपी सूर्याचा उदय होतो आणि त्याच वेळी अहंकार ममकार पूर्णतेच्या महासागरामध्ये विरघळून जातो. त्यावेळी त्याचं हृदय हे अंतर्बाह्य पूर्णतेने भरून जातो. तो आत्मसंतुष्ट होतो. पूर्णता ही केवळ अनुभूती राहत नाही, तर पूर्णता हे त्याचं स्वरूप होतं. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, या उक्तीप्रमाणे त्या आनंद सागरामध्ये तो आकंठ बुडतो, डुंबतो आणि तो आनंद स्वरूप होतो. ही स्थिती म्हणजे परिपूर्णता. ही पूर्णता म्हणजेच पुरुषोत्तम. म्हणून पुरुषोत्तम ही एक शरीर नाही, पुरुषोत्तम म्हणजे एक व्यक्ती नाही, तर पूर्णता म्हणजे पुरुषोत्तम. आणि त्याच्या प्राप्तीनेच प्रत्येक मनुष्याचे जीवन हे पूर्ण होते. म्हणून प्रत्येक जीवाची ओढ ही पूर्णतेकडे आहे. पूर्णतेच्या दिशेनेच सर्व जीव हे धावत असतात. पूर्णता हेच जीवनाचे अंतिम साध्य आहे. म्हणजेच पुरुषोत्तम होणे हेच जीवनाचे अंतिम साध्य आहे. आणि पुरुषोत्तम होणे याचा अर्थ एखादी व्यक्ती नव्हे, एखादं शरीर नव्हे, तर पुरुषोत्तम होणे म्हणजे पूर्णता होणे. विषय, सत्ता, उपभोग हे साध्य नाहीये. शरीराचा मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, तर पूर्णतेमध्ये एकरूप होणे हाच शेवट आहे. आणि हेच सत्य जर असेल तर आपल्या जीवनामध्ये ती पूर्णता ही आपण शोधली पाहिजे, मिळवली पाहिजे. आणि त्यासाठीच हे मनुष्य शरीर हे मिळालेलं आहे. अनंत काळाच्या ओघामध्ये मनुष्य शरीर देऊन प्रत्येकाला एक भगवंतांनी संधी दिलेली आहे. त्याचा योग्य उपयोग करून, जाणीवपूर्वक प्रयत्न करून, सगळ्या प्रतिबंधांच्यावर मात करून शरीर पडण्यापूर्वीच ती पूर्णता मिळवणे हे मानवी जीवनाचं प्रयोजन आहे. अत्यंत दुर्लभ असलेलं हे मनुष्य शरीर मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा आणि विवेकाने आपल्या जीवनामधील शाश्वत सत्याचा शोध घ्यायला हवा. आणि या शोधामुळेच जीवनाला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. आपलं होतं कसं की हे सगळे विषयांमध्ये आपण रममाण असतो. अहंकाराने आपण बुडून गेलेलो असतो आणि त्यामुळं जो काही मार्ग सापडायला हवा तो सापडत नाही. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की ह्या मार्गाने जर गेलास तर नक्की पूर्णतेच्या पर्यंत पोचू शकू. अहंकाराने उन्मत्त होऊन कामनांच्या आहारी जाऊन मनुष्य हा विषय लंपट झालेला आहे आणि त्याचं जीवन हे कृमी कीटकाप्रमाणे व्यर्थ होऊ शकतं. त्याला व्यावहारिक दृष्टीने सगळे प्रकारचे ऐश्वर्य, ऐहिक भोग, सत्ता, यश, कीर्ती, मान सन्मान हे कदाचित मिळेलही, पण त्याचं आंतरिक जीवन मात्र दुःखाने आणि नैराश्याने भरलेले असेल. त्याला आंतरिक सुख शांती ही कधीच मिळणार नाही. आणि हे जर मिळवायचं असेल, आंतरिक सुख शांती जर मिळवायची असेल तर पूर्णतेकडे प्रवास करणं हे गरजेचं आहे. पूर्णता हेच परमेश्वराचं, पुरुषोत्तमाचं स्वरूप आहे. आता हे स्वरूप कसं आहे, तर ते कसं प्राप्त करायचं हे गूढ रहस्य भगवंत या अध्यायामध्ये सांगणार आहे. म्हणजे इथं अर्जुनाने काहीही प्रश्न विचारलेला नाही. भगवान उवाच इथूनच या अध्यायाची सुरुवात आहे. आतापर्यंत काहीतरी प्रश्न हा अर्जुन विचारतो आणि मग भगवंत त्याचं उत्तर देतात. पण इथं मात्र भगवंत स्वतः म्हणजे अर्जुनाने प्रश्न न विचारता सुद्धा आपलं स्वतःच पुरुषोत्तमाचं स्वरूप प्रकट करतात. आतापर्यंत अनेक वेळेला अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी भगवंतांनी नवीन अध्यायाला प्रारंभ केलेला आहे. त्यामुळं आता 14 अध्याय झाल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या असतील हे लक्षात घेऊन त्याचं निरसन करण्यासाठी म्हणून भगवंतांनी या अध्यायाला
प्रारंभ केलेला आहे. आतापर्यंत कर्मयोग बघितला, भक्तियोग बघितला, ज्ञानयोग बघितला, तो भगवंतांनी समजावून सांगितलेला आहे. परंतु भगवंतांना आपल्या स्वतःचं गूढ रहस्य आपल्या भक्तांना, शिष्यांना प्रगट करून दाखवायचे आहे. आणि त्यामुळं या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःचं पूर्ण स्वरूप प्रकट केलेलं आहे. म्हणून याला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. या अध्यायामध्ये भगवंतांनी संपूर्ण गीताशास्त्राचं सार प्रतिपादन केलेलं आहे. या अध्यायाला आरंभ करताना भगवंतांनी अश्वत्थ वृक्षाचं रूप घेऊन संसार वृक्षाचं स्वरूप प्रकट केलेलं आहे. आणि याचं कारण प्रत्येक जीव हा संसार सागरामध्ये अखंड बुडालेला आहे. संसाराने सर्व बाजूनी ग्रासलेला आहे. हा संसार हा बहिरंगाचा नसून अंतरंगाचा आहे. प्रत्येक जीवाने मी भोवती, मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी मर्त्य, मी संसारी अशा अनेक प्रकारच्या कल्पना निर्माण करून त्या कल्पनांच्या मध्ये मनुष्य हा बद्ध झालेला आहे. मनानेच निर्माण केलेल्या या मोहजालामध्ये सर्व बाजूंनी तो अडकलेला आहे. म्हणून संसाराला वस्तुनिष्ठता नसून तो मानसिक आहे. तो परमेश्वराने निर्माण केलेला नसून प्रत्येक जीवाने स्वतःच्या कर्तृत्वाने अज्ञानाने निर्माण केलेला आहे. आपणच निर्माण केलेल्या कल्पनांना आपण सत्यत्व देतो. इतकंच नाही तर आपल्यासमोर असणारे विश्व, विषय यांनाही सत्यत्व देतो. आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या मनामध्ये विषयांची कामना निर्माण होऊन मन विषयाभिमुख होतं. तर अशा या संसारी मनुष्याला संसारामधून मुक्त करून अंतरंगामध्ये पूर्णता प्राप्त करायची असेल तर विषयांच्या आसक्तीमधून काही प्रमाणात तरी निवृत्त व्हायला हवं, अंतर्मुख व्हायला हवं, विचारी व्हायला हवं. ती पूर्णता शोधण्यासाठी मन अनुकूल आणि योग्य व्हायला हवं. कारण मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. म्हणजेच आसक्तीरहित अंतर्मुख शुद्ध मन हेच मोक्षाचं साधन आहे. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी पहिला श्लोक आणि त्यावरील माऊलींच्या ओव्या वाचाव्यात. फक्त माऊलींच्या ओव्या खूप जास्त आहेत आणि श्लोकाच्या आधी त्या आलेल्या आहेत, तर त्याही आपण बघूया. तर पहिल्या 1 ते 27 ओव्या त्याचं वाचन करावं. आहेत ना तावरे मॅडम? आज बऱ्याच जणांना मला वाटतं तावरे मॅडम दिसत नाहीयेत, तर मी ओव्या वाचन करते. आहे का कोणी समोर ज्ञानेश्वरी असेल तर दुसरं कोणी करणार आहे का? माझा आवाज ऐकू येतोय? येतोय? हॅलो, आवाज ऐकू येतोय माझा? येतोय ऐकायला. हा, येतोय. मी करते. 27 पर्यंत वाच. हो, ठीक आहे करते. एकच सेकंद. अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवट वासनाचे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवहू सुकुमारे पदे तिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घाले जोडी आंगोळिया आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊवरी
तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर, माझी तनु आणि प्राण, इया दोन्ही पाऊआ लेऊ श्रीचरण, करू भोग मोक्ष निंबलोण, पाया तया इया गुरुचरण सेवा, हो पात्र तैसा तया दैवा, जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे, ब्रह्मीचे विसवणेवरी, उन्मेख लाहे उजरी, जे वाचे ते इये करी सुधा सिंधू, पूर्ण चंद्राची या कोडी, वक्तृत्वा घापे कुरुंडी, तैसी आणि गोडी अक्षराते, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी, नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे, श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी, तैसी सासीने बरवी वाचावल्ली, ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कारू, जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी, येवढे एक सौभग, वळघे वाचेचे अंग, गुरुपद पद्म पराग लाहे जैका, तरी बहु बोलू काही, आजी ते आणि ठाई, माते वाचुनी नाही ज्ञानदेवो म्हणे, जे तान्हे निमिया अपत्ते, आणि माझे गुरु एकलवते, म्हणून कृपेसी एक हाते, जाले तिये पहा भरोवरी आघवी, पहा भरोवरी आघवी, मेघ चातकासी रिचवी, मज लागी गोसावी तैसे केले, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुडले, होय अदृष्ट आपैते, तै वाळूची रत्ने परते, उजू आयुष्य तै मारिते, लोभू करी आधणी घातलिया हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथू, तयापरी श्री गुरु करीती जै अंगीकारू, तै होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा, पहा काही नारायणे, तया पांडवांचे उणे, की जे चिना पुराणे विश्ववंदे, तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे, आणि लेवोजे ज्ञानाची या, परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता, के गुरुगौरव वर्णिता उन्मेष असे, आता तेणेची पसाये, तुम्हा संतांचे मी पाये, ओळगे नाभिप्राये गीतेचे नी. बस तेवढंच घेऊ आपण. माऊलींनी अध्यायाच्या सुरुवातीला गुरूंचं नमन केलेलं आहे किंवा गुरूंचं गौरव रूपी काही ह्या ओव्या आहेत. तर त्या आपण आधी बघूया. माऊली काय म्हणतात, की आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्री गुरूंच्या पावलांची स्थापना करू. तिथं अंतःकरणाचा चौरंग केलेला आहे आणि त्यावर श्री गुरूंच्या पावलांची स्थापना करू. श्री गुरु आणि आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूत रूपी ओंजळीत सर्व इंद्रिय रूपी कमळ कळ्या भरून त्या पुष्पांजलीचे अर्घ्य श्री गुरूंच्या चरणांवर देऊ. किती सुंदर माऊलींनी लिहिलंय बघा, की इंद्रिय ही आपल्याला नेहमी इंद्रिय आपल्याला धोका देत असतात आणि ती सतत विषयांकडे धावत असतात. माऊली काय म्हणतात, की इंद्रिय ही गुरूंच्या चरणी अर्पण करूया, म्हणजे मग ती आपल्याला दगा देणार नाहीत किंवा धोका देणार नाहीत. एकनिष्ठता रूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्री गुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्री गुरुस गंधाचे बोट लावू. म्हणजे इथे एकनिष्ठता हे माऊलींनी सांगितलेलं आहे, की एकनिष्ठता रूप स्वच्छ पाण्याने स्नान घालूया. आणि वासना, कुठली वासना आहे तर श्री गुरूंच्या विषयीचीच वासना आहे. वासना दुसरी कुठलीही नाहीये. वासना म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा विषय हे भगवंत करायचं, हे इथं माऊलींनी सांगितलेलं आहे, की वासना पण कुठली असायला हवी तर गुरूंची वासना असायला हवी. श्री गुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागऱ्याचे वाळे सद्गुरूंच्या सुकुमार पायात घालू. अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरूंविषयीचे दृढ प्रेम हीच कोणी जोडवी ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू. ते पहिल्यांदा माऊली काय म्हणतात, की अंतःकरणाचा चौरंग करायचा आहे आणि ही कुठलीही बाह्य पूजा नाहीये, तर ही अंतरंग पूजाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. की अंतःकरणाचा चौरंग केलेला आहे. तिथं गुरूंना बसायला
चौरंग दिलेला आहे अंतःकरणामध्ये. आणि इंद्रिय रूपी कळ्या, कमळ कळ्या त्या गुरूंच्या चरणांवर वाहिलेल्या आहेत. आणि पाणी कुठलं घेतलेलं आहे अंघोळ घालायला, स्नान घालण्यासाठी, तर एकनिष्ठता रूपी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. आणि गंधाचं बोट कुठलं लावलेलं आहे, तर वासना रूपी गंधाचं बोट लावलेलं आहे. आणि पायामध्ये वाळे घातलेले आहेत. तर ते वाळे कसले आहेत, तर प्रेमरूपी शुद्ध सोन्याचे वाळे हे पायामध्ये घातलेले आहेत गुरूंच्या. आणि जोडवी घातलेली आहे. तर ही जोडवी कसली आहे, तर सद्गुरूंविषयीचं दृढ प्रेम अशी ही जोडवी घातलेली आहे अंगठ्यामध्ये पायाच्या. आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी, हेच कोणी एक 8 पाकळ्यांचं कमळ ते सद्गुरूंच्या पायावर वाहिलेलं आहे. हे कमळ कुठलं वाहिलंय 8 पाकळ्यांचं, अष्टसात्विक भावांचं भाव असलेले हे कमळ हे सद्गुरूंच्या पायावर वाहिलेलं आहे. देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहम वृत्ती, हाच कोणी एक धूप तो श्री गुरु चरणांच्या जवळ जाळलेला आहे. या देहादिकांपैकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती, हेच कोणी तेज, त्या तेजाने श्री गुरूंना ओवाळायचंय. हे गुरूंना कसं ओवाळलंय, तर निरभिमान बोधवृत्ती या तेजाने गुरूंना ओवाळलेलं आहे. आणि त्या सद्गुरु चरणात सदाकारतेने नेहमी आलिंगन देऊ. श्री गुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण, शरीर म्हणजे स्थूल देह आणि प्राण म्हणजे लिंग देह, या 2 खडावा करून घालू. आणि ऐहिक पारत्रिक भोग आणि मोक्ष हे श्री गुरु चरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू. माऊलींची भाषा हे वाचताना अक्षरशः म्हणजे काटा येतोय अंगावर, की इतके अष्टसात्विक भाव आणि इतकं गुरूंच्या बद्दलचं प्रेम हे माऊलींचं प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी हे त्यांचं उफाळून येतं. ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो, त्या दैवास या श्री गुरूंच्या चरणांच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे आम्हाला कधी मिळू शकतील, तर ह्या श्री गुरूंच्या उपासनेमुळे, चरणांच्या उपासनेमुळे आम्ही त्याला योग्य होऊ. ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणची विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते, कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावे अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते. म्हणजे थोडक्यात गुरूंची जेव्हा कृपा होते तेव्हाच वाचा वाचेला अमृताचा समुद्र म्हटलेलं इथं माऊलींनी. किंवा वक्तृत्व हे कसं होतं, तर म्हणजे ती गोडी ही म्हणजे कोट्यावधी पूर्णचंद्र हे वक्तृत्वावरून ओवाळून टाकावे इतकी गोडी ही वक्तृत्वांना येते. कधी, तर जेव्हा गुरुकृपा होते. ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे वाचा ही श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते. जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा त्या व्यक्तीच्या मुखातून जे काही बाहेर पडतं ते श्रोत्यांना इतकं भावतं की त्यांची ज्ञानाची दिवाळी होते. ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते त्या व्याख्यानापुढे नाद ब्रह्म ठेंगणे होते. फार काय सांगावे, त्या व्याख्यानापुढे मोक्ष सुद्धा तितकासा शोभत नाही. मोक्ष सुद्धा फिका पडतो. श्रवण सुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल. रामदास स्वामींनी सुद्धा धीट, पाठ आणि प्रासादिक असं काव्य ह्याचं वर्णन केलेलं आहे, की जी कविता भगवंताच्या निरंतर चिंतनातून स्फुरते ती श्रोत्यांच्या अंतःकरणात भक्तीची अमृतवेली वाढवायला मदत करते. ती संतांच्या हृदयातून सहजपणे बाहेर पडते. हे जे काही माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ही प्रासादिक आहे, म्हणजे भगवंताच्या निरंतर चिंतनामधून ती स्फुरलेली आहे. आणि म्हणून त्यांनी रामदास स्वामींनी काय म्हटले, धीट, पाठ आणि प्रासादिक. धीट कवित्व म्हणजे काय, की जे मनात येतं त्यावर जबरदस्तीने काव्य करण्याचा प्रयत्न म्हणजे धीट कवित्व. पाठ कवित्व म्हणजे काय, तर पाठांतर करून निरनिराळे ग्रंथ अभ्यासून जे काही कवित्व निर्माण होतं ते पाठ कवित्व. आणि प्रासादिक म्हणजे हे आतून जे स्फुरतं ते. आणि म्हणून त्याचं वर्णन हे माऊलींनी अशा प्रकारे केलेलं आहे, की हे असं वक्तृत्व, असं वाचा
सिद्धी किंवा वाचेला असं गोडी ही प्राप्त होते. ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो. हे किती आश्चर्य आहे बघा बरं. जे ज्ञानाला कळत नाही, जे ध्यानातही सापडत नाही, असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते. म्हणजे ज्ञानमार्गाने होऊ शकत नाही, ध्यान मार्गाने सापडू शकत नाही. पण असं जे ब्रह्म आहे ते गुरूंच्या मुळे सापडू शकतं किंवा मिळू शकतं, समजू शकतं, उमगू शकतं. गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येतं. तर या संबंधाने फार काय सांगू, आज ते दैव माझ्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी नाही असं ज्ञानदेव म्हणतात की हे भाग्य आज मला मिळालेलं आहे. कारण का, तर मी श्री गुरूंचं तान्ह मूल आहे. काय भावना आहेत बघा माऊलींच्या, की माऊली म्हणतात की मी श्री गुरूंचं तान्ह मूल आहे आणि माझे गुरु हे एकपुत्री आहेत. म्हणजे माझ्या गुरूंना मी एकटंच मूल आहे आणि म्हणून त्यांच्या कृपेला मी एकटा प्राप्त झालेलो आहे. पहा, चातक पक्षाकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केलेलं आहे. त्यांनी आपल्या कृपेचा सर्व साठा हा माझ्यामध्ये ओतलेला आहे. म्हणून माझे रिकामे तोंड बडबड करू गेले. तो त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले. हे किती नम्रता आहे बघा माऊलींची, की 14 अध्याय सांगून झालेले आहेत, स्वतः ज्ञानी आहेत आणि असे हे माऊली काय म्हणतायत की शास्त्र वगैरे न पडलेले माझे तोंड हे असं बडबड करून जाते आणि त्या बडबडीमध्ये काय बाहेर पडतंय, तर गीतेसारखं सहज शास्त्र हे बाहेर पडते. दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात, अथवा आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असं जर आलं तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात. अशा काही गोष्टी पण आपण ऐकलेल्या आहेत की त्याप्रमाणे श्री गुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित हे सुखमय होऊन राहते. असे पहा की त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असतानाही जगास पूज्य अशी त्यांची पुराणे श्रीकृष्णांनी करून टाकली नाहीत काय. त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले. पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलिन होते. श्री गुरूंचे महत्व वर्णन करणारे ज्ञान तरी कुठे आहे असं माऊली म्हणतात आणि ते गुरुविषयीचं जे वर्णन आहे किंवा गुरुकृपेचं जे वर्णन आहे ते थांबवतात. तर आज आपण आता इथंच थांबूया. पुढचे ज्या ओव्या आहेत त्या आपण पुढच्या शनिवारी बघूया. श्री कृष्णार्पणमस्तु. आता आरती कोण म्हणते? हा मी म्हणून ना. हा आरती म्हणा. हा म्हणू का? हो स्मिता ते देवधर आता आरती म्हणते. हा. जय भगवत गीते ओम जय भगवत गीते हरिः कमल विहारिणि हरिः कमल विहारि सुंदर सुपुनीते ओम जय भगवत गीते कर्म सुमर्म प्रकाशि कामासक्ति हरा तत्वज्ञान विकासिनि तत्वज्ञान विकासिनि विद्या ब्रह्म परा ओम जय भगवत गीते निष्कल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी ओम जय भगवत गीते राग द्वेष विदारिणी कारिणि मोद सदा भव भय हारिणि तारिणि परमानंद प्रदा ओम जय भगवत गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी
गुणदायिनी हरि रसिका सजनी ओम जय भगवत गीते। समता त्याग सिखावन हरिमुख की वाणी सकल शास्त्र की स्वामी श्रुतियों की रानी ओम जय भगवत गीते। दया सुधा बरसावन मातु कृपा कीजे मातु कृपा कीजे। हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे ओम जय भगवत गीते। जय भगवत गीते ओम जय भगवत गीते। हरि कमल विहारिण सुंदर सुपुनीते ओम जय भगवत गीते। ओम जय भगवत गीते। ओम जय भगवत गीते। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भगवत गीता माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। याच्यानंतर पसायदान वर्षाताई राऊत आहेत का? हो हो म्हणते. हा येतोय आवाज? हो येतो येतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे तसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात पर्षत मंगळ सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुसांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजे जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा वेजे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. नमस्कार.